हा बोला ताई. हा, बरं वाटतंय का ताई तुम्हाला? हो आता बरं वाटतंय बरं. मी 2-3 वेळा एक- फोन केला तुम्हाला. अहो एकदम तब्येत बिघडली होती. इथे मुंबईत किती पाऊस आणि काय वातावरण सगळं खराब झालंय. होय, आवाजावरून ओळखत होतं मी अनुभव ऐकताना. एकदमच तब्येत खराब झाली होती. होय का? हा, हा सर्दी वगैरे झालतं तुम्हाला जांब. हा, आणि ना सारखी म्हणजे ज- धावपळ चालू होती. इकडे जा तिकडे जा चालू होतं. हा, ते त्यामुळे सासूबाई पण एक्सपायर झाले वाटते. हो हो, मोठ्या सासूबाई एक्सपायर झाल्या. हम्म. आणि त्यामुळे मग मला तिकडे जाणं, कुठे घरी. हा परत हा मुलगी फॉरेनला गेली होती, मग नातवासाठी हा. इकडे गेली, असं ते चालूच होतं म्हटलं सगळं. आता कॉल मी काल रविवार आहे म्हणून केलतो. म्हटलं आता ताईला बरं वाटतंय की नाही कोणास ठाऊक म्हणून. नाही, काल पण काही ती नीट नव्हती तब्येत, हा हा पण हा. आता चांगली आहे. हा, हा, हा. तेच अनुभव शेअर करायचं होतं मला हा म्हणून हा, सांगा ना ताई. कुठून हा. बोलता, काय सांगायचंय? नाही ताई. माझ्याकडे तर आहे सगळं नाव वगैरे. नको, आता काय कुठून बोलतोय ते. ते बरं बरं. आईच्या घरात पण स्वामींचं ते फोटो त्यांनी घेऊन आलेत ना, गेल्या वेळी गुरुपुरुषामृत दिवशी. हा आता हा हा शेवटचं होतं ना ह्या वर्षी. हा मग हा हा. आईला सारखे सांगत होतं, मग त्यांना पण काही माहित नव्हतं ना स्वामींचं. अच्छा अच्छा, हा हा हा, हा. मग भावाचे पोरगा अक्कलकोटला पण जाऊन आलता. मग अच्छा. आईला सांगायला लागल्यावर त्यांनी पण फोटो वगैरे आणून दररोज पूजा वगैरे करते ती. आणि हा आता हा. स्वामींचं नामस्मरण वगैरे त्यांनी पण करायला लागले ते अरे वा. त्यांनी. हा होय. हा हा. बघा, आणि असं एक एक सेवेत आले की किती बरं असं हा, वाटतं त्यांनी ना. पूर्ण आता मी त्यांना सांगितलंय बाहेर पडताना स्वामींचे पाय पडूनच जायचं म्हणून. बरोबर बरोबर. हा, तिथं मध्ये खोलीतच लावले ते. हा आता हा. चांगलं चाललंय त्यांचं, म्हणजे आईला पण पटायला लागले ते गोष्टी. हा ना. अरे वा. होय होय, आईला पण पटायला लागले. आणि आज हम्म. 15 ते मी बँकेत गेलतो ते. हा हा हा. थोडेसे ते लाडकी बहिणीचे पैसे काढायचे म्हणून. आणि आता मी पायाचं ऑपरेशन झालं तेव्हापासून मी एकटी कुठं जातच नाही हो, मला बॅलन्स आवरत नाही ना. बरोबर त्यामुळं बरोबर. कधी कुठं बाहेर जातच नाही. आणि हा ह्यांना फोन केलो, तुम्ही या हा. बँकेत जाऊया म्हणून. आणि ह्या काय म्हणले, ते मी काय येणार नाही, तुझं तू जा रिक्षा घेऊन. अच्छा. मला तर लई भीती वाटायला लागली, असं वाकरायला जायचं ते. आता एकटी कसं जायचं, एकटी कसं जायचं म्हणून लई भीती वाटायला. मग हा हा तसंच जायच्या अगोदर 11 वेळा तारक मंत्र नामस्मरण केलतो. मग हा परत जायच्या अगोदर 11 वेळा तारक मंत्र केलो. आणि हा. स्वामींना म्हणलं, स्वामी आज माझे संगड कोणीच नाही, चला आता आपण जाऊयात. लई वेळा म्हणजे लई वेळा स्वामींना दरवाजे झाकून परत उघडून स्वामींना विनंती केलं. आज हा. माझ्या संगड कोणीच नाही बाबा म्हणून. असं डोळच हा. भरून आलते माझे, बॅलन्स आवरत नाही होत. बरोबर बरोबर. त्यामुळं मला लयच असं हे वाटालतं. मग तिथं जाऊन बघितलं तर बँकेत कोणच माझ्या ह्याच्यातला म्हणजे ओळखीचं मी बघण्यातलं कोणच नाही ताई. असं हा. झालं. आणि तिथे गेल्यावर आणि जरा मला भीती वाटायला लागलं. ते फॉर्म वगैरे भरायचं असते, करायचं असते. आणि हा कोणतर धक्का बिक्का लावलं तर मला काय करायचं, मी हा पडतो असं मला भीती वाटायला. हा हा. ओ, हा ठेवतो. आणि तसंच गेलो. आणि मला कोण भेटलं माहितीये का ते, हा मला कोण स्वामींच्या सेवेत घेऊन गेलते का नाही ताई सुरुवातीला, हा हा हा. तेच एकदम ते बँकेत आले त्या होते. ओ. होय. म्हणजे स्वामी काय आहे ते, स्वामी सेवा कसं करायचं असते, मला कोण दाखवलं होतं का नाही, तेच हा ताई एकदम आले त्या होत्याने. आल्यावर मला इतकं असं भारी वाटलं ताई. काय बघायला असतं तो, म्हटलं अहो ताई तुम्ही, म्हटलं तुम्ही कसं काय हो इकडे आले, म्हणताना आलोय माझं पण बँकेचं काम आहे असं म्हणले ते. आणि हा त्यांनी म्हटलंय तुम्ही कोणा संगड आले. मी हा. म्हटलं माझ्या संगड कोणच आलं नाही, पण स्वामी आहे तुम्हीच आले की आता म्हणलं. मी त्यांना आ. स्वामी आहेच म्हणतो. त्यांच्या एखाद्या वेळी मी सेवा करत असताना फोन आले तरी पण ना, स्वामी यायला क्षमा मागतो आणि त्यांचा फोन उचलतो. म्हणलं माझ्या ह्याच्यात त्यांनी माझ्यासाठी स्वामी यायचे अहो. बरोबर त्यामुळे बरोबर. होय, त्यांनी तिथं बँकेत आले ते बघा ताई. बघा. आणि त्याने कामावर होते. कामावर म्हणजे सांगलीत. सांगलीत ना कामावर ना त्यांनी सांगलवाडीत बँकेत आलते त्यांनी. अय्या. होय. तिथं येऊन आणि तोपर्यंत अजून एक दुसरे सेवेकरी भेटले. असं 3 मला सेवेकरी तर वा, तिथं तिघी जण दत्तांचंच भेटले रूप. ते. होय, तिघी जण भेटलेत मला सेवेकरी. अरे आणि वा. त्यांनी म्हटले ते तुम्ही इथं बसा, आम्ही फॉर्म वगैरे भरतो.
मग हा, ते बिल्ला दिल्यावर तुमच्याकडे आणून देतो आणि हा. मग त्यांनी बोलवल्यावर तुम्ही हळूच जावा असं बोलले होते. तिघी जण स्वामी सेवकरी भेटलेत बघा ते तिथे मला. वा. इतकं असं मला बरं वाटलं. खरं तर डोळं भरून आलं मला. किती स्वामींना लय छान. विनंती केली हो. म्हटलं का स्वामी आई स्वतः मला कोण स्वामीचे ह्याच्यात घेऊन गेलते ते स्वतःहून आलेत म्हटलं तर बघा की ताई. आणि बघा ना. त्यांनी कितीतरी लांब कामाला आहेत. कामावरनं त्यांनी बँकेत आले ते. वा. किती भारी वाटलं ना. किती मला तर छान. ना ऐकून असं हे वाळा झालं, डोळंच भरून आलं. मी त्यांना म्हटलं खरंच तुम्ही स्वामी आईच आलायसा म्हटलं. खरंच हे सुंदर असतंय होय की सुंदर. नाही. आणि मला एक 1.5 महिना झाला तर अंगावर पित्तगांध्या लय उठालते. बापरे. अजूनपर्यंत होय लय असं मोठं मोठं हरभरा डाळीवानी पूर्ण अंग भरायला लागले. 1.5 महिना झालं काय. अरे आणि बापरे. परत परवा एक 8 दिवस का 15 दिवस झालं हा, असंच मी ते एका अनुभव मध्ये ऐकलं होतं. ते केंदळे दादा आहे का नाही हा, हा, त्यांनी 3 अगरबत्ती लावून नामस्मरण करायचं आणि ते रक्षा आहे का नाही हा, गाईचं गोमंत्र मध्ये घालून अंगाला लावायचं असं बोलले होते ना. हा, 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 हा. मी केलं होतं आता जरा मला 50% बरं यावं. नाहीतर रात्रंदिवस खान जळत होतं आणि 5,000 रुपये झालं दवाखान्याला. बापरे बापरे. पूर्ण अंग डोक्यात तोंडावर सगळे असं बुचडा बांधतोय मी तिथं रक्त यालतं पूर्ण अंगावर सकट हे झालतं अरे बघ. अरे अरे अरे. हा, हा, लई हा. म्हणजे लई त्रास झाला मला 1.5 महिना झाला. आता एक 15 दिवस झाला आहे का नाही ताई. मग ती नामस्मरण करून आहे का नाही रक्षा ते गाईचं गोमंत्र मध्ये घालून हा, हा. अंगाला लावतो आणि थोडा वेळ बसून परत आंघोळ करतो. आता कमी ओ. आलं ताई 50%. अरे वा. हम्म तेच ओके. म्हटलं आता सगळं सेवा पण असं करायला लागलोय. मग हा, ती आज 15 ती पण कसं झालतं हा, थोडीशी आज 15 ती सोमवारच होतं. हा, ते हा, 11 वेळा तारक मंत्र करत बसलेलो हा. आणि एक 2 दिवा तेलाचं लावतो एक दिवा तुपाचं लावतो ते आपलं कुंभाराच्या पणतीत हो हो त्याच्यात हो आहे हो. का नाही ते हा. असं आपलं नागावाने तयार होऊन तिथं पिंड तयार झाले दिव्यात अरे सोमवारी बापरे. तारक मंत्र चालू असताना. मी तुम्हाला ते फोटो पाठवून देते. पाठवा पाठवा पाठवा. हा हा. ते फोटो पाठवून देतो तुम्हाला. छानच 11 वाजता 11:15 वाजता बघा तारक पाठवा मंत्र ताई मला ते. करते. हा. हा मी छानच शेअर करते. सोमवारी असं सोमवार झालंय आज 15 तिथी. अरे वा. असं पिंड तयार झालंय. हा, असं हा. तुपाचा दिवा लावतो त्याच्यात असं हे झालंय. सुंदर सुंदर. तेच म्हटलं तुम्हाला फोटो पाठवून देतो. हो तेच पाठवा पाठवा. हा तेच ताईला आता अनुभव पण चालेल सांगायचं चालेल. म्हणून कॉल मी करत होते. शेअर करते हा ताई. हा तुमचं जेवण झालं ताई? हो हो हो. आज लवकर आवरलंय. हो हो. कधी आटोपलं जातं कधी काय. मी हल्लीच्या पण तब्येत. जेवत होते म्हणूनच तुमच्या अगोदर कॉल उचललं नव्हतं. अच्छा अच्छा अच्छा. हा. हं. मी शेअर करते हा ताई काळजी घ्या मला ताई फोटो. तब्येताचा. हो ताई आणि ते फोटो हा पाठवा ना ताई. हा पाठवते की ताई आता लगे पाठवतो तुम्हाला. हा हा. श्री स्वामी समर्थ. चालतंय. श्री स्वामी समर्थ.